हॅलो एव्हरीवन. या चॅनलवरती मी डिजिटल कामे कशी केली जातात या प्रकारचे व्हिडिओ टाकत असते. मग ते कोणत्याही प्रकारचे असो किंवा कोणत्याही विषयावरती असो. ओके, तर आपल्याला सर्वात प्रथम गुगल ओपन करून घ्यायचं आहे. गुगलवरती ज्या ईमेल आय डीवरून आपलं गुगल ओपन आहे तिथून ओपन होईल. आपल्या प्रोफाईल आयकॉनवरती क्लिक करून वरती स्क्रोल करायचं आहे. इथे ॲड अनदर अकाउंट म्हणून दिसेल तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जे तुम्हाला क्रिएट अकाउंट म्हणून ऑप्शन येतो फॉर पर्सनल यूज अँड वर्क ऑर माय बिझनेस. तर आपण बिझनेससाठी ईमेल क्रिएट करणार आहोत, तर मी फॉर बिझनेस म्हणून ऑप्शन सिलेक्ट केला आहे. आता इथे फर्स्ट नेम, सरनेम, तुम्हाला ज्या नावाने किंवा ईमेल आय डी कशा पद्धतीने शो करायचा आहे तुमच्या कंपनीच्या नावाने किंवा तुमच्या नावाने, त्या पद्धतीने इथे तुम्ही नेम ॲड करून घ्यायचं आहे. इथे बेसिक इन्फॉर्मेशन फिलअप करायचं आहे. बर्थ डेट, जेंडर सिलेक्ट करून घेतला आहे मी. नेक्स्ट, चूज युअर जीमेल ॲड्रेस असे ॲटोमॅटिक ऑप्शन दिसतात आपल्याला. त्यातलं कोणताही एक आपल्या आवडीचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करून घ्या, कारण आपण बिझनेससाठी अकाउंट ईमेल यूज करणार आहोत. पुढची स्टेप, यू आर इन कंट्रोल, यस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट, टर्म्स अँड कंडिशन्स दिलेले आहे त्यांच्या, हे सगळं रीड करा अथवा नाही केलं तरी चालेल. आय ॲग्री म्हणून ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. स्टेप, गुगलच्या अकाउंटवरती रिडायरेक्ट होईल. हे बघा, इथे गुगलला रिडायरेक्ट झालं आहे. आपलं गुगल अकाउंट म्हणजे जीमेल क्रिएट झालं आहे. आता आपण बॅक करून जीमेल ॲप ओपन करायचं आहे. आपला ईमेल आय डी ॲड झाला आहे का चेक करूया. हे बघा, डिजिटल वर्षा म्हणून जीमेल आय डी आपण आता क्रिएट केला होता गुगल अकाउंटवरून, तो इथे ॲड झालेला आहे. आता इथे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला हवं ते पर्सनल इन्फॉर्मेशन, डेटा अँड प्रायव्हसी सगळे ऑप्शन चेक करून सेटिंग्स करून घ्यायचे आहेत. वर्क सेट करते मी. इथे जाऊन ॲड प्रोफाईल पिक्चर, तुमच्या बिझनेसचा लोगो किंवा तुमचा पर्सनल फोटो किंवा बिझनेस रिलेटेड कोणतीही इमेज तुम्ही ॲड केली तरी चालेल. या पद्धतीने माझं ग्राफिक डिझायनिंग अँड डिजिटल मार्केटिंग करत आहे मी. त्यासाठी ईमेल आय डी क्रिएट केला आहे. सो मी त्याच्या अकॉर्डिंगली हे इमेज सर्च करून प्रोफाईल ॲड करते. ओके, तर अशा पद्धतीने आपण जीमेल आय डी क्रिएट केला आहे अतिशय सोप्या पद्धतीने मोबाईलमध्ये. तुम्हाला जर हेल्पफुल वाटलं असेल तर नक्की कमेंट